या ठिकाणी आज एक सांगायला अभिमान वाटतोय. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावंडांनी या माझ्या मित्रांनी आज हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मित्रांनो पहिला आज प्रयत्न हाऊसफुलच्या बोर्ड मध्ये लागलाय. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जावे. पहिला प्रयत्न यशस्वी पार पडलेला. कारण याचं कारण एकच मित्रांनो भावकीत आणि गावकीत जेव्हा कांदा होते ना कुठलंच काम यशस्वी होत नाही. मात्र एकीच वय जेव्हा सोबत असतं तेव्हाच मित्रांनो हा हाऊसफुलचा बोर्ड लागतो कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा एकदा लाख लाख धन्यवाद देतो. आणि
आजच्या कार्यक्रमाची अतिकडे सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे मोबाईल माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचा आहे सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणपती बाप्पा कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है जीवन का मतलब तो आना और जाना है दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा मौजों की रवानी है जिंदगी कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है आणि म्हणून हे माय बाबा ही बिनावणी हा पामा तुझ्या चरणावर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असा आज रंगन है रसिका शब्द सुमरे वाहुने नित्य सेवेचा हमला तुझा छंद लागू दे तुझ माय पिता रसिका तव चरणी राहू दे सभारणा या क्षणा तुझी कृपा ही राहू दे सभारंगणी हे रसिका सुख करता दुःख हरता विघ्न हत्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा
अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा आणि या महाराष्ट्राचा झाल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना शाहिरी मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट महामानव बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून क्रांतीसूर्य बोधिसत्व निश्चयाचा महामेरू क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवान वंदन करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन शेंबवणे गावची ग्रामदैवता चंडिका देवी स्थानेश्वर आणि देव ओझर देवी यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री सतीश सीताराम नलावडे प्रस्तुत कलगी आणि तुरा असा राजाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ ही शाहीर राजेश्री कप मुक्काम सेवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी आजची जी सेवा आहे ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून मित्रांनो ही साकार होणारी आजची पहिली सेवा पहिला प्रयत्न आणि हा पहिला प्रयत्न मित्रांनो त्यांचा हाऊसफुल झालेला आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी जी तारीख मिळाली त्यांचे मार्गदर्शक आणि आमचे देखील मार्गदर्शक सुनील डावल यांना देखील या ठिकाणी प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार प्रतिष्ठित मान्यवर अन्य सदस्य या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या सोबतीने या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीला आज मला साथ करतात नागेश दादा किर्डवकर आणि माझा भाऊ किर्डवकर. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू विशालदादा बंदरकर. आज पंकजदादा काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. बँचला मला साथ करतात नेहमीप्रमाणे माझे बंधू ललितदादा येसरे. ऍक्टरपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे. या ठिकाणी आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्याच कोकणातील दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आमचे अमोलदादा भोसले आणि सर्व या ठिकाणी आमची टीम आलेली आहे त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आमचे शिरेदादा इथे गेले आज सर्व म्हणजे लय मोठं मात्र म्हणजे आज बुवांपेक्षा सावंडवला जास्त येत आहे का बघा म्हणजे बुवा आज कमीच आहे बागीला. आणि म्हणून या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आमचा मित्र परिवार देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याचमध्ये माझी शिष्य मंडळी आमचे वेदांत जाधव असतील परिषदा सोनाटे ओंकार लांजेकर आदित्य खांडेकर त्याचप्रमाणे ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर त्याचप्रमाणे शाहीर तुरेवार सन्मान्य शाहीर रोहित चितुपण आमचे माझे बंधू संतोषदा कोल्हापटे त्याचप्रमाणे आमचे गणपतचे लांबोरे सुनीलदादा डाबल त्याचप्रमाणे आमचे सचिनदादा कोल्हापटे आणि बुवांचे सर्व सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग कोणी शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल. आता राहिलं आता कोण राहिलं आता कोण बुवा है ना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबरे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना प्रथम त्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवांचा डायलॉग आहे बुवांचा डायलॉग आहे मोठमोठं गार केलं गंमत मध्ये बुवा आज पण सांगतोय परवा पण बोललोय आणि आज पण सांगतोय तुम्ही भले मोठमोठे गार गंमत मध्ये केले असतील पण आज सुद्धा राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण हिंमत मध्ये बुवा. म्हणून आज वेळ पण वाकडी आणि नियम पण वाकडा काय व्हायचा तो व्हायला होऊन जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो एक परवाचा विषय घडला मला तरी असं वाटतं की आपल्या मुंबई नगरीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडलाय की विरार अंधेरी लोकलमध्ये चर्चगेट विरार या लोकलमध्ये एका 22 वर्षीय तरुणावरती एक हल्ला झाला ज्याचं नाव होतं मयंक लोहार ज्याचा जागेवरती मित्रांनो मृत्यू झाला. एक लाजिरवाणी गोष्ट आहे की असं वाटायला लागलंय की आपल्या महाराष्ट्राचा बहुतेक पाकिस्तान व्हायला लागलाय. पण मित्रांनो विषय काय माहितीये हे सगळं तेव्हाच थांबू शकतं जे कोणाला आपल्याला कोणाच्या पक्षाशी देणं घेणं नाही आहे ना आपल्याला कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही. परंतु माझ्या तमाम सर्व कोकणवासियांची नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाची अशी इच्छा आहे की हे जे दिवसा ढवळ्या जे काय होतंय ते थांबवण्यासाठी फक्त एकदा
सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना एकदा फक्त धन्यवाद मुख्यमंत्री नको, पण हे सगळं थांबवण्यासाठी आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त एकदा पोलीस खातं द्या आणि कुणाच्या मायची हिंमत लागली नाही हे सगळं कृत्य करायचे. आणि वेळेला महत्व आहे. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आपण पण उभा इथे हिंमत मध्ये काय व्हायचा बाज होऊन जाते बारीकच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज स्तवन आपल्या समोर ठेवतोय. विषय काय आहे? विषय काय आहे? ही धरणी माता, ही काळी आई जिने माझ्या शेतकरी राजाला जगवलं. अरे जिच्या या पाताळापासून संबंध भूमीवरती अनेक अशी पापं होत आहेत, पुण्याची पण कामं होत आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन ठरली ही भूमी, पण या माझ्या मायभूमीनं मात्र कोणाकडे कधीच तिची तक्रार केली नाही. तिच्यावरती दिवसा ढवळे अत्याचार होत आहेत, तिच्यावरती बुलडोजर चालवले जात आहेत, परंतु ही माझी काळी आई, ही माझी काळी माता आज अशीच मात्र तिच्या जागेवरती आहे. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या या काळी आईला धन्य मातेच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असं या माझ्या मायभूमीची किमया आहे जगात भारी, तीच आहे या सृष्टीची खरी रखवाली. माय बापा सारखा या विश्वाचा ती सांभाळ करी, तीच आहे या भूमीवरील साऱ्या जीवांची कैवारी. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या माय माऊलीच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. या जगाचा जिने सांभाळ केला, अहो या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला.
जगाचा जिने सांभाळ केला, या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. नका विसरू, हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन या माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. तिने पेलला या सृष्टीचा भार, तिची नाही कुणाशीच फिरार. तिला विश्वाला या तिनेच आकार, कसे मानावे तिचे उपकार. मानावे तिचे उपकार, कसे मानावे तिचे उपकार. तीन युगांचा, हो तीन युगांचा, तीन युगांचा इतिहास झाला, तीन युगांचा इतिहास झाला. हे माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. क्या बात. आगीच्या उदरातून जन्म होता, आधी झेलते ही जणू धरणी माता. काव्य वर्णावी तिची दिव्य गाथा, शब्द पुरणार नाहीत आता. शब्द पुरणार नाहीत आता, शब्द पुरणार नाहीत आता. महती वर्णाया, ओ महती वर्णाया, महती वर्णाया राजेश आला, महती वर्णाया राजेश आला. माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. नका विसरू, हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला. माझे वंदन माय भूमीला. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी, बजरंग, कैलासवासी भिकाजी, शिवराम धोंडू, अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो. छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा मोरया.
या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे सन्माननीय माझे मार्गदर्शक आणि प्राणीमित्र मंडळाचे सदस्य. मित्रांनो, जो कार्यक्रम आमचा गेल्या 13 तारखेला होणार होता तो कार्यक्रम काही कारणास्तव पुढे गेला आणि तोच कार्यक्रम 19 जुलै 2026 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सायंकाळी 7:30 वाजता मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि सन्माननीय शाहीर तोरेवाले आमचे शब्दांचा जादूगार विकासजी लांबोरे असा आमचा 2 गुणांचा सामना तो याच रंगमंच वरती होणार आहे मित्रांनो. आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा बोर्ड हा हाऊसफुलच्या दिशेने होत गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो, माझ्या या समाजानं या माझ्या कोकणकरांनी या जोडीला मात्र ऍक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो. कारण 5वा शो दोन्ही बुवांचा या ठिकाणी हाऊसफुल होणार आहे. तो 5वा शो काय काळजी करू नका. मी बरोबर माझा घड्याळाच्या बरोबर लक्ष आहे. अजून माझ्याकडे 15-20 मिनिटं जास्त आहेत. तेवढ्यात मी बारी माझी संपवणार. तुम्हाला मी काय घड्याळासारखा मोबाईल दाबायला लावणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेले आहे सन्मान्य आमचे वापरणेकर माऊली यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर असं पारितोषिक या ठिकाणी आले आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, विषय काय आहे. परवा बुवांचा माझा कार्यक्रम झाला 21 तारखेला. त्या शाहिरांनी मी असं भगवान म्हटलं की बुवा तुमचा राग आपला एकच आहे ना, तो राग तुम्ही बदला. तर बुवा म्हणतात हा राग काय कीबोर्ड वरती येणार नाही. हा राग म्हणतात मी गुरांशी जाऊन शिकलो. मग मी काय म्हणतो पोरांनो ऐका, बुवा आज सतीश भाऊंना वाजवून द्यायचं नाही. आज तुम्ही कीबोर्ड पण वाजवायचं नाही. आज तुम्ही असं समजा की तुम्ही केलब्याच्या मालावर आज गुरा घेऊन गेला आणि तिकडेच तुम्ही राग बोलता. कीबोर्ड लावायचा नाही. अरे वाद्यास गावलं आणि मेलो बारी करणं. या कीबोर्ड शिवाय आणि बँजेशिवाय तुम्ही राग घाल काय. हा कीबोर्ड वर म्हणता राग घ्यायचा नाही. हा गुरांशी जाऊन बुवा आज पण असा समजा एकदा गुरा सांभाळायला आलं आणि तेव्हा तो राग आल्यावर जाऊन दाखवा. शाहीर बोला म्हटले दुसऱ्या वारीत त्यांच्या मी गाण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणत नाही. मी काय म्हणतो, मी चुकला पण असेल माझा. मी कुठं म्हणतो माझ्या रडा गाभर आहे, माझी म्हैस भाकड पण असेल. पण विषय काय मित्रांनो, मी राग गाण्याचा प्रयत्न केला. बुवा म्हणता कच्चा पच्चावले. बुवा तुम्ही राग जो गाताव ना शिवरंजनीचा तो तुम्ही गाताव काळी 3ला. मी तुमच्यापेक्षा 3 घरावरती गायला म्हणून थोडासा केकाटल्यासारखा झाला बुवा. तर तुम्ही मला हसलं. तुम्ही हसले मला पण मी गाण्याचा प्रयत्न केला. पण आजही तुम्हाला सांगतो बुवा, तुम्ही तुमचा शिवरंजनी राग सोडून मला एक तरी राग दुसऱ्या रागात इथे येऊन गाऊन दाखवा. चला आज तुम्हाला मांडलं. तुम्ही आल्यावर मेलो म्हटलं लाल लाल कलरची बागडीचा कलर लाल. त्या संजू राठोड पेक्षा भुवनी ह्या गाण्याला हिट केलं नाही. पण आल्यावर रात्र माझ्या सोबत झाली. आणि म्हणून मित्रांनो, विषय का गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. या सृष्टीच्या साऱ्या तू देवा हरी या कणात आहे. कितनात आहे तू या मनात आहे बाबा. आणि तणात आहे तू या मनात आहे. मग तुझेच मंगल रूप गणराया या माझ्या साऱ्या भक्त शाहीर हो शाहीर हा जो राग गायलाय हा आल्या पण गाऊन दाखवा. म्हणून तुम्हाला आज सांगतोय बुवा, तुम्ही नुसतं गोरांशी जाऊन नाही बोलायचा, बारीक येऊन काय तो आणि रेकॉर्डिंगला काय गोल पण चांगला का तो लहान पोरा सांगा लहान बोला. तुम्ही लाईव्हला काय देता ना बुवा लाल झालं कलरची बांगडी दाखवतो हा बाबा यार काढतो शाक म्हणून तुमचं. आणि म्हणून गाण गातो मी करा. विषय काय आहे, पावसाने यांना काय म्हणतात ना की मिसकॉल देऊन गेला आहे. मिसकॉल देऊन गेलाय ना, आता त्याची आवड पण होत चालू. इन्कमिंग काय झाला होतच नाही त्याचा. पण मिसकॉल मात्र पावसानं दिला नाही.
गेल्या वारीत बोललो होतो बाबा तुला आज गण गातोय तो शेवटचा देवा याला पाडायचं असेल तर पाड्या त्याला रोगाला गाव दे शांतीकडे काय कारण मित्रांनो प्रत्येक शक्यता ज्या संकटात आहे पण विषय काय आहे मागे पण सांगितलं होतं रिद्धी सिद्धीचा माझा गणपती बाप्पा अरे आधी मायाचा माझा गणपती बाप्पा ज्याच्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही आज ही सारी रेखलं आज सुखानं म्हणतायत हे विघ्न हा त्यारी किमी आहे फक्त तुझ्याने मदत हा मालक तुझ्या चरणावरती काय मागणं लागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं श्री गणा हे देवा श्री गणा हर्षिले तू या मना तुझ्या अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा हे तुझ्या अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझ चालवितो या हृदयाच्या स्पंदना ही गणा देवा ही गणा हर्षिणे तू या मना तुझ्या अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझ्या अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझं चालवितो या हृदयाच्या स्पंदना श्री गणा देवा श्री गणा हर्षिणे तू या मना श्री गणा हर्षिणे तू या मना आहे तुझा सूर हे आहे तुझे आज या सभारणा नाही काही माझे आज या सभारणा नाही काय माझे आज या सभारणा नाही काय माझे साऱ्या जीवनाचा भार आहे तुझ्या शिरावर बाप्पा तुझ्याच हाती रे साऱ्या विश्वाचा दोरा तुझं आहेस कोटी जीवांचा आनंद तुला मान तुझ्या सत्य विना नाही हलणार रे पाण तुझ्या सत्य विना नाही हलणार रे पाण तुझ्या सत्य विना नाही हलणार रे पाण कणाकणात तू भरला आणि भरून या भरला तुझ्या शिवाय न भागला चंद्र सूर्य नाही सरला तुझ्या कृपेचा दरवळतो हा सुगंधना कसे फेडू मी लंबोदरा तुझ्या अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझं चालवी तू या हृदयाच्या स्पंदना श्री गणा हे देवा श्री गणा आणि म्हणून जास्त या ठिकाणी का मित्रांनो रात्र थोडी सोगपार विषय कसा आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आता विषय येतो गव्हाणीचा बरोबर आहे ना आता मात्र खरी मजा आहे या ठिकाणी
फरमाईश आलेली आहे स्नेहाजी दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आणि फरमाईश आलेली आहे वेडी झाली आता तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे कामिनी लांबे रायगडचा एक अंतरा झाला पाहिजे कोकण 1 नंबर 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक निश्चित मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये कारण इथं जरा सारखा लक्ष जातोय गाड्यालाकडे आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गवळणीचा. तर आता विषय कसा आहे शायद आल्या म्हणतील कारण बघा ना बॅनर कॅप्शन पण वाचा काय भारी आहे काय म्हणतात खेळ आणि लांजा राडा होणार दोघं नाही ऐकणार. तर काय बारीक आहे शक्ती तुझ्याची ठेवली का त्याला झोपाट ठेवला माहिती दोघांचा कुस्तीचा आकडा तो ठेवला तरी काय हाय नाही मित्रांनो आणि म्हणून कारण बघा दोघं पण कसं रगी नाही एक आगी नाही एक सगी नाही आणि म्हणून विषय कसा आहे साईड म्हणतात राडा होणार तुरे मला नाही ऐकणार. माझा मी म्हणतो राडा व्हायचा का होऊ दे अब तेरा क्या होगा कालिया. आणि म्हणून शाहीर कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला बोलण्यासारखा काहीच नाही. विषय कसा आहे बुवा मी तुम्हाला आजवर पहिल्या 2 बारना गवळीच्या प्रेमाच्या दिल्या परवा थोडासा म्हटलंय ना हाय म्हटलं रंगाने काला पण साला माणूस कसा मनानं दिलवालाय चांगला विषय दिला आणि आज पण शाहीर विषय तुम्हाला एक आगळा वेगळा देतोय ह्या तुमच्या चोपडीवर हवा तसा लिहून आणि म्हणून म्हणायचं आहे काय बुवा शाहीर म्हणून तुम्हाला आज सांगतो गुरांशी जाणं सोडून द्या जिथं आल्यावर आज खरी तुमची आणि माझी शब्दांची आणि सुरांची लढाई बुवा. तुम्ही आहो जादूगार बरोबर आहे ना तुम्ही जादू तुमची नशीब दाखवा पण शाहीर समोरच्याला हसताना आपल्याकडे मात्र 4 बोटं असतात 5 बोटं आपण दुसऱ्याला दाखवतो पण 4 बोटं मात्र आपल्याकडे असतात. म्हणून बुवा म्हणून मग अशी मी मागच्या वेळेला एक माझं गाणं पण गायला होतं याला लावा म्हणून गाणं लावलं होतं नाव ठेवायचं ठेवू द्या मला किती बोलायचं बोलू द्या मला एवढ्या चाड्या चुकल्या करू नका जव जव यार माळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येणा माईला सांगीन असा आहे ते सगळं म्हणून गोरांशी जायचं गोरांशी जा त्या बकऱ्याशी जा म्हणून म्हणते विषय आहे गवळणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून विषय कसा आणला बघा तुम्हाला पण काय भारी आवडत म्हणून म्हणतो खेळ खेळताना आणि पळताना हो अहो खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात गेलाय चेंडू याचा पाण्यात गेलाय याचा पाण्यात चेंडू गेला. कोकणामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याची सरे सवंगडी गोट्यानी म्हणू नका रगवर म्हणू नका विटीदांडी म्हणू नका आणि चेंडूफळी म्हणू नका हे पारंपरिक खेळ आहेत. आता त्याला आपण बॅटबॉल म्हणतोय आहे ना आता आपण त्याला काय म्हणतो बॅटबॉल तेव्हा चेंडूफळीचा खेळ होता म्हणून म्हणतोय खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला व याचा पाण्यात चेंडू गेला. पुढे गंमत काय होती ऐका खाली ना गोबा हलतोय काला अरे खाली ना गोबा हलतोय काला त्यावर डोलतोय मुरलीवाला खाली हलतोय खाली वापरू नका बघू खाली हलतोय तो कालियामर्दन खाली हलतोय ना गोबा काला पण त्यावर डोलतोय मुरलीवाला. खेळ खेळताना आणि पळताना खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला याचा पाण्यात चेंडू गेला. ज्यावेळेस चेंडू भगवान श्रीकृष्ण काळाच्या यमुनेच्या ढोहामध्ये उडी मारली हात तर काय काय रंगाचा कालिया वर्तन मात्र नाकाच्या समोर डोकतोय म्हणून मग म्हणतोय खाली हलतोय ना गोपकाला खाली हलतोय ना गोपकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला खाली हलतोय ना गोपकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला हलतोय ना गोपकाला डुलतोय मुरलीवाला खाली हलतोय ना गोपकाला डुलतोय मुरलीवाला.
डोही वाकून पाही हो, यमुना डोही वाकून पाही, नाही कुणाच्या हाताला आला, नाही कुणाच्या हाताला आला, खाली ना गोवा हलतोय काला, खाली ना गोवा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली ना गोवा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली ना गोवा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली ना गोवा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. मन काढून होता धावत, मन काढून होता धावत, गेला बाराच्या डोहा भावत, गेला बाराच्या डोहा भावत, दाख बुललीला हरवून द्याला हो, दाख बुललीला हरवून द्याला, दास चरणाचा तो केला, दास चरणाचा तो केला, खाली ना गोबा हलतोय काला, ओ लांबरेनो, खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, वाला हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खेळ खेळताना आणि पडताना हो, खेळ खेळताना आणि पडताना, याचा पाण्यात चेंडू गेला, याचा पाण्यात चेंडू गेला, आणि हलतोय ना गोबा काला, वर डुलतोय मुरलीवाला, आणि हलतोय ना गोबा काला, वर डुलतोय मुरलीवाला, आणि हलतोय ना गोबा काला, वर डुलतोय मुरलीवाला, आणि हलतोय ना गोबा काला, वर डुलतोय मुरलीवाला. सर्वांना विषय तो माहितीये, कालिया नागाचं जेव्हा मर्दन, कालिया नागाचं जेव्हा वध केला भगवान श्रीकृष्णाने शाहीर, तेवढाच विषय आहे. म्हणून म्हटलं अरे खाती हलतोय ना गोबा काला, पण त्यावर डुलतोय हा माझा मुरलीवाला. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेले आहेत सुरेश जाडियार दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा बहादर पारितोषिक, आराध्य गोरुडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर पारितोषिक, आणि माझा भाऊ मयूर झुळे दादाच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक. तर मित्रांनो, कलियुगला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरान पोहोचवलेला आहे, परंतु समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर तुम्हाला विषयाची बाजू पण दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित असावं. मी तुम्हाला माझ्या विषयाची शाहीर अजून एक बाजू दिली आहे की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. बोवा तुमचा काम सोपा करून दिलाय. आता राहिला विषय, अजून किती मिनिटं आयोजन? किती मिनिटं बाकी आहेत? अजून 5 मिनिटात कार्यक्रम सगळा आटपतोय. आणि विषय कसा आहे मित्रांनो? नमान. बोवाना म्हटलं होतं तुम्ही करा नमान तर सगळा उतरून देईन सामान तुमचा. पण विषय काय मित्रांनो? आता जेव्हा बोलाय माणसाला काही शिल्लक राहत नाही तेव्हा मग बोवा नमाना भेटतात. पण शाहीर नमन पण आपलीच लोककला आहे, शक्तितोडा पण आपलीच लोककला आहे. फक्त माझं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की नमनामध्ये शक्तितोडा होतो काय मित्रांनो? होतो काय रे पोरांनो? नमना शक्तितोडा होतो? नमना शक्तितोडा होतो का? मग शक्तितोड्यात नमन कशाला हवा? तुम्हाला कोणतरी 200 रुपये बक्षीस देणार, म्हणणार बुवा नमन करा, आणि तुम्ही तेवढं खुल्यासारखे हि हो आली राणी तर तुझी पाली आणि पाली. म्हणून म्हटलं आप तेरा क्या होगा लांबोऱ्या. बरोबर आहे ना? पाली वाद्यास गावलं बुवा. म्हणून तुम्हाला माझी विनंती, आज बारी आहे शक्तितोड्याची. मग तुम्ही एक काम करा, हा आपला नाचच बंद करा ना. नमन काय आपलं नोव्हेंबर पासून नाचाचा एकदा दसऱ्याचा सीझन संपला की वर्षभर नमनच आहे. म्हणजे नमन करा ना बुवा. तुम्हाला एवढी हाऊस आहे ना. पण माझी आजही तुम्हाला विनंती बुवा, तुम्हाला कोणती 200 रुपये बक्षीस देईल आणि तुम्हाला सांगेल बुवा नमन करा, तुम्ही मग आल्यावर जमायचा नाही बुवा. शाप येणा करून टाकीन दुसऱ्या बारी. नमन करायचा
तुम्ही करा ना बिंदास म्हणून हे नोकिया कोणाचा वाजतोय रे मध्येच नोकिया वाजवायचं ना म्हणून मित्रांनो विषय आहे पुढचा प्रश्नपत्राचा एका मोकळ्या ठेवताना बारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं अवसुद ज्ञानाचा निर्माण झाला आणि भीमासारखा माणूस खरा जन्म येईल का म्हणून म्हणतो ऐका अरे शब्दाच्या तू जादूगरा हो योग्यता बघा काय म्हणतो विषय कसा आणलाय बघा अरे शब्दाच्या तू जादूगरा विषय नाही तो केलास पुरा मग का तू पडलास प्याचात मोठ्या गावलास लोच्यात अरे मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात काय काय मोठ्या पडलास लोच्यात पण दम नाही राहिलाय बुवाच्यात आमच्या लांबोरे जगात पण यंदा मात्र मला बरेच जण म्हणतात की बुवा यंदा झोपी काय जोरात होत नाही विषय काय माहितीये का घरच्या देवाची नड एका नारला फुटली झोपी जोरात मित्र निश्चित झाली असती पण मागे पण म्हटलंय अरे संसार टिकवायचा या बायकोला आणि या नवऱ्याला कारण मुंबई रंगमंचावरचे 5 तर हाऊसफुल झाले आणि राहिलेला 1 6वा आणि अजून 7वा तो पण हाऊसफुलचा बोर्ड लागणार मित्रांनो ही सर्व पुण्य आहे तुमची म्हणून म्हणतोय शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तो केलास पुरा शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तो केलास पुरा का तू पडलास प्याचात मोठ्या गावलास लोच्यात मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात मोठा पडलास लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात मोठा गावलास लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात या विषयाची शाहिरा मी दिली तुला बाजू दिलाय करून सोपा आर दिलाय करून सोपा अब नका बुवा तराजू अभिमायेचा सोडा खोड विषयाची माझ्या करावी खोड अभिमायेचा सोडव खोड विषयाची माझ्या करावी फोड तुला झालं नाही कोच्यात मोठ्या गावरस लोच्यात मोठ्या गावरस लोच्यात कपडे राहिले कुवाच्यात 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 अरे शब्दाच्या तू जादू करा हे विषय नाही तो केलास पुरा शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तो केलास पुरा का तू पडलास प्याचात मोठ्या गावलास लोच्यात राहिलाय कुवाच्यात सूचना दिली आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी युवा विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ मुलांच्या मदतीसाठी निधी संकलनार्थ 2 युवा शाहीरांचा महामुकाबला आहे त्याच्यामध्ये कलगीवाले शाहीर आमचे बंधू सुधाकरजी तुपट स्वर्गीय सुधाकरजी तुपट माऊली यांचे शिष्य यांचे चिरंजीव शाहीर रोहित सुधाकरजी तुपट आणि तुरेवाले शाहीर असणार आहेत सन्मान्य शाहीर नितीनजी जाधव आणि रुपेशजी हातनकर मित्रांनो तर हा सामना रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 2026 सायंकाळी 6:30 वाजता दिवा प्रकाशन मंगल कार्यालय नारायणी पार्क विरार पूर्व या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाची या ठिकाणी नोंद घ्यायचे फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी एका मोकळ्या ठेवते बाई या ठिकाणी संपवतोय
आणि विचार जरा करशील का तू या राधेच्या मनाचा हात जोडून करते विनंती मी गोकुळच्या रानारे मग दिलेल्या त्या वचनाला तुझा गरे या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी अंतन पोहा बाबू माझा ऐकून जरा तू घे रे अंतन पोहा बाबू माझा ऐकून जरा तू घे रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोलभार या ठिकाणी जो वेळ दिलेला वेळ होता त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं जास्त जर गेली असतील तर मंडळाच्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांतीचा आश्रय द्या शाहिराला देखील बोवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित जेवढा शाहीर जोर लावून कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद